इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच। रतनलाल सी बाफना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। जळगावच्या पंडितराव कॉलनी आणि आशाबाबा नगर परिसरातील नागरिकांनी रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात सुरू केलेले आमरण उपोषण आज निर्णायक टप्प्यात दाखल झाले। अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे, चिखल आणि वाहतूक अडथळ्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी मनपा मुख्यालयासमोर उपोषण सुरू ठेवले होते। नागरिकांची प्रमुख मागणी तातडीने डांबरीकरण किंवा सिमेंट कॉन्क्रिटीकरण तसेच ड्रेनेज आणि पाणी पुरवठा लाईन दुरुस्ती करून कायमस्वरूपी रस्त्यांची उभारणी। माझे नाव शेनपूर दौलत ठाकूर, मी पंडितराव कॉलनीमध्ये राहतो। मी कमीत कमी त्या कॉलनीमध्ये 25 ते 30 वर्षापूर्वी राहायला आलो आहे। त्यापासून माझ्या भागात कुठलीही सुविधा निर्माण झालेली नाही। आम्हाला ज्या अडचणी आहेत त्या अडचणी आमच्या आजपर्यंत आहे। याच्या अगोदर आम्ही सुद्धा नगरसेवक आणि मामा बोवडे यांनाही भेटलो होतो, त्यांनाही निवेदन दिले होते, पण त्यांनी बी आम्हाला पोकळ आश्वासन दिलं की करू करू, तर तो करू करू आज उगवला तरी तो मावळत नाही आहे। तरी आम्हाला आमच्या समस्या लक्षात घेऊन आम्हाला रोड तयार करून द्या। आमची मागणी दुसरी काही नाही आहे। माझं नाव शांताराम पाटील, एक नागरिक आहे, पंडितराव कॉलनी येथील नागरिक आहे। आमच्या कॉलनीला 25 ते 30 वर्ष झाले, अद्यापपर्यंत तिथे रस्ते झाले नाही आणि त्याबाबत 10 ते 15 वर्षापासून वेळोवेळी आम्ही नगरसेवक, महानगरपालिका, आमदार यांना निवेदनं दिले, परंतु त्याची कोणीही दखल घेतली नाही। त्यामुळे आम्ही 2 महिन्याआधी पुन्हा निवेदन दिलं किंवा 2 महिन्यात तुम्ही आम्हाला रस्ते तयार करून द्या, अन्यथा आमरण उपोषणाला आम्ही बसू। त्यांनी ते पूर्ण केले नाही, त्याच्यामुळे आम्ही आमरण उपोषणाला बसलो आणि मी अन्नत्याग आंदोलन चालू केलेलं आहे। प्रत्येक व्यक्ती नगरपालिकेला कर भरता, प्रत्येक व्यक्ती सहकार्य करता नगरपालिकेला। गटारी पण झाल्या नव्हत्या, पण कधी बऱ्याच वर्षानंतर आता ह्या गटारी चालू झाल्या। रोडाचं काम बाकी ठेवलेलं आहे, बाकीच्या एरियामध्ये झालेलं आहे, तर आमचाच एरिया का म्हणून सोडला हा विषय। म्हणून आज शांताराम भाऊंनी उपोषण केले। आम्ही लेखी स्वरूपात निवेदन दिलेले आहे की त्यांनी आमचा 2 महिन्यापासून आम्ही निवेदन दिले तरी पूर्तता त्यांची रोडाची झाली नाही। या दरम्यान विधायक स्वतः घटनास्थळी दाखल झाले। उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांनी 2 महिन्यात रस्ता पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आणि नागरिकांना भूक हडताल मागे घेण्याची विनंती केली। नेमकं काय आश्वासन दिलं जातं? नाही, मी खरं आशाबाबा आणि पंडित नगरचे नागरिक, आदरणीय सर असतील, त्यांचे सर्व नागरिक सहकारी असतील, मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, त्यांची माफी मागतो की त्यांच्या भावना रास्त आहे। 20-25 वर्षापासून त्या रस्त्याची अपेक्षा त्यांना होती आणि आम्ही ते रस्ते घेतले पण आहे अगोदर। म्हणजे जो 58 कोटीचा प्रस्ताव आहे आपला, त्याच्यातले 42 कोटी आपले मिळाले, त्या 58 कोटीमध्ये त्यावेळेला आपण घेतलेले होते, पण ते 58 कोटी निधी कारण 42 पहिले खर्च होऊ शकले नाही, म्हणून 58 कोटी आपल्याला मिळाले। याला काही ठेकेदार जबाबदार आहेत त्या गोष्टीला की त्यांनी वेळेवरती काम केलं नाही, म्हणून दुसरा निधी आम्हाला मागण्यासाठी मिळवण्यासाठी उशीर झाला। आणि या माध्यमातून आज आम्ही आयुक्ताशी पण काल बोलणं झालेलं आहे आणि सिटी इंजिनियर बोरवले साहेब त्यांचे बोलाले की 2 महिन्याच्या आत ते रस्ते कोणत्याही निधीतून आम्ही त्यांना बनवून देण्याचं आश्वासन दिलेले। प्रयत्न आम्ही काँक्रीटचे करणार, पण भुयारी गटरी असल्यामुळे आता तात्पुरते डांबरी का होईना असं त्यांना आम्ही विनंती केलेली आहे आणि ते रस्ते 2 महिन्याच्या आत आम्ही त्यांना करून देणार असं आश्वासन त्यांना दिलेलं आहे। त्यांच्या भावनाशी आम्ही सहमत आहोत आणि महापालिका प्रशासनाने मला वाटतं त्यांनाही विनंती करेल की भविष्यात असे लोक उपोषणाला बसायला नको, आपण याची दखलदारी घेतली पाहिजे। आपण फक्त कर वसूल करण्याचा उद्देश करतो, पण लोकांची सेवा देण्याची जबाबदारी ही महापालिका प्रशासनाची, आमची पण आहे, आम्ही नाही म्हणत नाही। विधायकांच्या निर्देशानुसार महानगरपालिका अधिकाऱ्यांनी देखील स्पष्ट केले आहे की पुढील 2 महिन्यात रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल आणि नागरिकांना याबाबत लिखित आश्वासन दिले जाईल। या अर्जदार यांनी जो रस्ता प्रस्तावित करण्याकरता सांगितलेला होता, त्या रस्त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी जो अर्ज दिलेला आहे त्या अर्जानुसार यापूर्वीच इतर शासकीय योजनांमध्ये त्या रस्त्याचं प्रस्तावना केलेली आहे महानगरपालिकेने। जवळपास एक 25 ते 30 लाख रुपये खर्चाची प्रस्तावना त्याच्यामध्ये यापूर्वी महानगरपालिकेने केलेली आहे। अद्याप तो मान्यता नसल्याने त्याचे काम आधी घेण्यात आलेलं नव्हतं। तर त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला प्रत्येक वेळी फक्त तोंडी आश्वासनं मिळत आहेत, त्याच्यावर कुठलीच कारवाई तोंडी नाही, आपण लेखी पण त्यांना दिलेलं होतं परवाच्या दिवशी। ते म्हणतात लेखी आश्वासन आम्हाला मिळालं नाही, परवा त्यांना असं लेखी दिलेलं होतं की आपण तुमचं काम कोणत्या याच्यामध्ये प्रपोज केलेलं आहे असं।
त्यांना आज दिलं काही होतं. त्यांना लेखी आश्वासन देण्यात आलंय महापालिका प्रशासन? नाही, आता त्यांना लेखी आश्वासन आता आम्ही देऊ. आता त्या प्रकारे ज्या प्रकारे सांगितलेले आमदार महोदयांनी त्या प्रकारे ती कारवाई पूर्ण करण्याचं हे करू. नागरिकांचे म्हणणे आहे, लिखित आदेश मिळाल्यावरच ते अंतिम निर्णय घेणार आहेत. मनपा परिसरात पोलीस बंदोबस्त कायम असून परिस्थिती नियंत्रणात आहे. जळगावहून भारती सुवर्णे, इंडिया आप तक न्यूज मराठी. इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच।